जय शंकर. कथा श्री शंकर महाराजांची. श्री स्वामी समर्थ. जनार्दन बुवाच्या निधनासमयी त्यांचे चिरंजीव जयकृष्ण तथा मधु हे अवघे 15 वर्षाचे होते. पुष्कळांच्या मनात शंका होती की त्यांना मठाधिपती केलं तर या अल्पवयात त्यांना ती जबाबदारी कशी झेपेल, त्यापेक्षा दुसऱ्या कोणावर तरी हे काम सोपवावं. परंतु महाराजांनी त्यांचीच नियुक्ती केली. त्यांची या मधु बाळावर अपार कृपा होती. मधु 3 वर्षाचा असल्यापासून महाराज त्याला ओळखत होते. त्याला अंगाखांद्यावर खेळवीत होते. त्यांच्या उपनयन संस्काराच्या वेळी ते आवर्जून उपस्थित राहिले होते. मधु जन्मसिद्ध म्हणजे जन्मतः सिद्ध नव्हता, किंवा त्यानं जपातपासारखी काही साधना करून प्रयत्नानं सिद्धत्व प्राप्त करून घेतलं होतं असंही नव्हतं. परंतु अनंत जन्माच्या पुण्याईनं महाराजांसारख्या अवतारी पुरुषाची कृपा त्याला लाभली होती. तो कृपेने सिद्ध असा कृपासिद्ध झाला होता. त्याला त्यांनी तारक मंत्र दिला होता. त्यांच्या आदेशानं तो मधूचा जयकृष्णाचा मधुबुवा झाला. शुभराय मठाचा अधिपती होऊन लोकोद्धाराचं काम करू लागला. एकदा एकादशीच्या दिवशी महाराज मधुबुवांना म्हणाले, अरे मधु, जनुबुवांचे कीर्तनाचे कपडे घेऊन ये. मधुबुवांनी लगेच आपल्या वडिलांचा कीर्तनाच्या वेळचा पोशाख, पगडी सर्व आणलं. महाराजांनी आणखीन एक पोशाख आणायला सांगितला. त्यातला एक त्यांनी स्वतः परिधान केला आणि दुसरा मधुबुवांच्या अंगावर चढवला. त्यांच्याकडे कौतुकानं पाहत म्हटले, वा, छान, अगदी बापासारखा दिसतो आहेस. घे आता हातात चिपळ्या. महाराजांनी स्वतःही हातात चिपळ्या घेतल्या आणि त्याच्या तालावर जयघोष केला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मधुबुवांनीही त्यांना साथ करीत म्हटलं, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता कर सुरुवात कीर्तनाला, महाराज म्हणाले. पण महाराज, कर म्हणतो ना आम्ही, बोलायला सुरुवात कर, बस. मधुबुवांनी भीतभीतच सुरुवात केली आणि त्यांच्या मुखातून जणू बुवाच बोलू लागले. कुठलाही अभ्यास न करता मधुबुवा त्या दिवसापासून एक उत्तम कीर्तनकार झाले. आख्यान रंगवून सांगू लागले. ती ऐकायला महाराजही केव्हा केव्हा येऊन बसत. सद्गुरु स्मरणात तल्लीन होऊन जात. मठात नवरात्रीचा उत्सव सुरू झाला. त्यातला महत्त्वाचा दुर्गाष्टमीचा दिवस होता. मठात भक्तमेळा जमला होता. महाराजांच्या उपस्थितीमुळे आज खूप गर्दी झाली होती. नित्याचे कार्यक्रम सुरू होते. महाराज मध्येच उठले. मधुबुवांना घेऊन आत गेले. थोड्या वेळानं ते जेव्हा बुवांचा हात धरून बाहेर आले, तेव्हा सर्व मंडळी त्यांच्याकडे अवाक होऊन आश्चर्यानं पाहतच राहिली. त्यांना संभ्रम पडला. हे महाराज की महालक्ष्मी? कारण भर जरी लाल साडी नेसून, जगदंबेचा सर्व साज शृंगार धारण करून, ललाटावर कुंकुमाचा मळवट भरून साक्षात आई दुर्गाच त्यांच्यापुढे प्रकट झाली होती. जगदंबेची आरती सुरू झाली. ती ऐकता ऐकता महाराज भावावेशात नाचू लागले. अष्टावक्र महाराज लालित्यानं पदन्यास करू लागले. गिरक्यावर गिरक्या घेऊ लागले. मध्येच त्यांनी मधुबुवांना धरलं, गरगर फिरवलं आणि खाली पालथं पाडलं. आता ते त्याच्या पाठीवर नाचू लागले. जणू महिषासूर मर्दिनीच अवतीर्ण झाली. ते अद्भुत पूर्वनृत्य बघता बघता तिथे असलेल्या श्री भालचंद्र देवाच्या मुखातून आद्य शंकराचार्यांनी केलेलं अर्धनारी नटेश्वराचं वर्णन उत्स्फूर्तपणानं बाहेर येऊ लागलं. उमा महेश्वराचं, शिव पार्वतीचं, अर्धनारी नटेश्वराचं नृत्य, शिवाचं तांडव, शिवानीचं लास्य, सोनचाप्याचं वर्ण असलेली उमा नी भस्मविरेचित
जटाधारी गौर उमेश, एकीकडे कुमकुम कस्तुरीनं शोभाणारी कोमलांगी हिमकन्या आणि तिच्याजवळ आहे चिताभस्म लावलेला विरागी विश्वनाथ. शिवानीच्या पदन्यासाबरोबर तिच्या कंकणाची नि नुपुराची नादमधुर रुणुझुणू ऐकू येत आहे आणि शिवाच्या पायातले नागनुपुर तिला फुतकराची साथ देत आहेत. एक सोनपुतळी तर एक भुजंगांगी, एक निळ्या कमळासारखे विश्मल लोचन असलेली तर एक त्रिनेत्र असलेला शिव. हिच्या गळ्यात मंदार कळ्यांची कोमल माळा, तर त्याच्या गळात नरमुंडाच्या भयान हारानं वेढलेला. ही भरजरी वस्त्राने नटलेली तर हा दिगंबर. हिचा काळा भोर विपुल केशसंभार, तर त्याचा तांबूस जटाभार. विश्वप्रसाव शिवानी जगदंबेचे लास्य नृत्य, तर तिच्या साथीला या सर्वसंहारक पित्याचं तांडव नृत्य. एकीकडे गौरीची रत्नजडित कुंडलं लखलखत आहेत, तर हाराच्या अंगावरती नागराजांची सोनसाखळी भूषणं सळसळत आहेत. महाराजांचं नृत्य चाललंच होतं. महाराज शिवावतार आणि त्यांनी घेतलेला आत्ताचा शिवानी अवतार, दोघांची या एकरूपतेतूनच जणू जुगलबंदी चालली होती. दशावतारी संगीत नृत्य सुरू झालं. मृदुंगाच्या ठेक्यात पावलं पडित होती. महाराजांच्या पदन्यासावर आता दृष्टी ठरत नव्हती. नर्तक उरलाच नव्हता. उरला होता केवळ नृत्याचा आविष्कार, नादब्रह्माचा आनंद. जवळजवळ अर्धा तास हे चित्तथरारक नृत्य चाललं होतं. महाराज स्थिर झाले. लोकांनी निश्वास टाकला. तब्बलबाजींनी घाम पुसला. सारंगीवाल्यांनी आपली रक्ताळलेली बोटं पुसली. भानावर आलेल्या सर्वांना वाटलं, आता मधुबुवा उठतात की नाही. महाराजांनी खाली वाकून बुवांना स्पर्श केला आणि बुवा चटकन उठले. त्यांनी महाराजांचे पाय धरून म्हटलं, मी धन्य झालो मायबापा, सद्गुरू राया, मी धन्य झालो. आनंद, अपूर्व आनंद, ब्रह्मानंद. अत्यानंदानं बुवांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले होते. कारण महाराजांच्या पदस्पर्शानं त्यांच्या सर्वांगावर अमृत सिंचन झालं होतं. इतका वेळ देहभान हरपलं होतं. परमानंदाच्या डोहात ते जणू पार बुडून गेले होते. जय शंकर.